नमस्कार, मी रामदास वाडेकर. आपण पाहताय मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन. आपल्याला आठवत असेल 16/10/2020 या दिवशी मावळ तालुक्यातल्या साटळवाडीतल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याच भाऊ आखाडे यांचं हे घर. याच घरात झोपेत असताना भाऊ आखाडे यांना सर्पदंश झाला आणि भाऊंना उपचारासाठी या घरापासून मोरमारीवाडीपर्यंत झोळी टाकून नेलं आणि तिथपासून खाजगी वाहनानं तळेगावला नेलं. तळेगावच्या जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार करत असतानाच भाऊंचा मृत्यू झाला. ही घटना आखाडे कुटुंबियांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी अशी घटना होती. या घटनेने मावळ तालुका हळहळला आणि प्राथमिक शिक्षकांमध्ये देखील शोककळा पसरली. भाऊच्या मृत्यूनंतर काही दिवसात भाऊच्या आईचं देखील जाणं झालं. खरं तर पठारावरील वडेश्वर पठार, बोरोली पठार, कांबरे पठार, कुसूर पठार या पठारावरती आमचे सगळे धनगर बांधव निसर्गाशी 2 हात देत गेल्या कित्येक पिढ्यापासून जगतायत. निसर्गाशी लढा देत त्यांचं जगणं अविरतपणे सुरू आहे. अनवाई पायानं ही सगळी मंडळी गोराढोरांच्या मागे धावताना दिसत आहेत. डोक्यावरती 3-3 हंडे घेऊन या सगळ्या माता माऊल्या कित्येक अंतरावरून उन्हात पावसात पाणी देखील आणायच्या. मात्र निसर्गातनं कधीच हार या सगळ्या मंडळींनी मानली नाही. मात्र भाऊच्या मृत्यूनंतर फार मोठ्या प्रमाणातली दुःख या सगळ्या परिसरात जाणवलं. इथल्या सगळ्या सामाजिक परिस्थितीकडं गांभीर्याने पाहिलं गेलं आणि इथला दळणवळणाचा रस्ता व्हावा यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेतला. 4 वर्षांनी का होईना पठारावरती येणारा रस्त्याचा मार्ग सुरू झालाय. वडेश्वर पठार या छोट्याशा वस्तीवर 8 ते 10 घरांची लोकवस्ती आहे. मात्र इथपर्यंत येण्यासाठी आणि इथपासून पुढे जाण्यासाठी किमान 5 ते 7 कोटीचा विकास निधी खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातनं मिळालाय आणि रस्त्याचं काम सुरू आहे. खासदार बारणे यांच्याबरोबर मावळचे आमदार सुनील शेळके असतील किंवा माजी मंत्री बाळाभाऊ वेगळे असतील यांनी देखील या कामासाठी काही निधी टाकलाय आणि या निधीतनं रस्त्याचं काम सुरू आहे. अपेक्षा एवढीच आहे ह्या सगळ्या मंडळींची, रस्त्याचं काम वेळेवरती पूर्ण व्हावं. माझं नाव संगीता भाऊ आखाडे. माझ्या पतीला झोपेत साप चावला. वेळेवरती हॉस्पिटलला पोचले नाही. त्यांचा हॉस्पिटलवर गेल्यानंतर तिथं मृत्यू झाला. त्यानंतर 4 वर्षे झाली. आता रस्त्याचं काम चालू आहे, ते लवकर व्हावं. माझ्या जे बाबतीत झालंय ते इतरांच्या बाबतीत नाही झालं. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.